मित्रांनो, बाबांचा आवाज येत नाहीये. बाबांना घाटात गाडी गेली असल्यामुळे रेंज नाही वाटतं. बाबा आवाज नाही येत तुमचा काही. हॅलो. आवाज ऐकू येतोय का सर? हां, आता येतोय. बरं. आवाज जरी कट झाला तर मी घाटामध्ये आहे. मला एकच सांगतो, की एकनाथजी शिंदे पॉझिटिव्हमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब कसे आहेत मला माहीत नाही. पण एकनाथजी साहेब खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हमध्ये आहेत. आपल्याला सकारात्मक आहेत. लवकरच चांगली बातमी, लवकरच चांगला मेसेज आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% आपण ह्या युवा प्रशिक्षणापर्यंत पोहोचवू. आनंदाची बातमी म्हणजे काय, की आम्ही 2 दिवस जेवलो नाही, झोप नाही, रात्रभर प्रवास जागे आहे, डोळे जळजळतात. हो. तरी देखील एवढ्या ताकदीनं त्या ठिकाणी एक एक उत्साह होती. माझ्यासोबत पवन भट होते. त्यानंतर माझ्यासोबत कबाडी सर होते आणि दुसरे म्हणजे एक आमचे काय नाव त्यांचं प्रधान होते आणि ऋषी पवार, दुरकर होते आणि युवा प्रशिक्षणार्थी हे मंडळी होते. बाकीचे भरपूर लोकांना पण पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात होता. अनेक संकटावरती मात करून 2 दिवसाचा खडतर प्रवास करून अखेर एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हमध्ये ते बोलले. त्याचं पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मला वाटतं अर्ध्या तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. पण ऑफिसला असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत दाखवू शकणार नाही. ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्याने मठावरती यावं. मी त्यांना बिनधास्तपणे दाखवतो. काही अडचण नाही सर. बाबा आपल्या मठाचा सप्ताह उद्यापासून सुरू व्हायचा आहे का? हो, परवा दिवशीपासून सुरू आहे. तुम्हाला पण तो मी रोज दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील नक्कीच, आणि त्या माध्यमातून देखील देवाला साकडं घालू आम्ही, की बाबांनो युवा प्रशिक्षणार्थींची जी व्यथा आहे, ते सातत्यपूर्वक अडचणीत आहेत, ते पण पूर्ण व्हावे. नक्कीच, नक्कीच. बाबा धन्यवाद तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून लाईव्ह आले चॅनलवरती. धन्यवाद आणि सर. अगोदर आता जेवण करून घ्या तुम्ही. आता कुठं करा सर, घाट चालू आहे हो का आणि थोडा वेळ झाला की धुकं येणार ना. हां. धुकं आलं की मग काही दिसणार नाही. महाबळेश्वरचा घाट आहे हा. तर ह्या घाटामध्ये कसं की खूप 40-50 किलोमीटरचा घाट आहे हा. हो, हो. आणि खूप धुकं झालं की मग दिसणार नाही परत असं आहे. आणि किती लांब राहिला तो मठ तिथून? मठ अजून 350 किलोमीटर आहे. खूप दूर आहे मग रात्रच जाईल आपली सगळी. हो, कोंबडा बाग द्यायला मी घरात असणार. जेवण तर करावंच घरामध्ये लागेल. घरामध्ये कोंबडा आहे. तो कुकू करून उठतो. त्यानंतर आम्ही कोंबडा असणार आहे जाऊन सगळे दार वाजवून उठायला. नक्कीच, नक्कीच. शूरवीर तानाजी मालुसरे यांचं जे गाव आहे हां. जन्मभूमी, त्या ठिकाणी आम्ही सध्या आहे. त्यांची समाधी आहे. तानाजी मालुसरे रायगडच्या पायथ्याशी हो. आम्ही सध्या आहे सध्या आणि तिथून आमचा प्रवास चालू आहे सध्या. चालेल सर. आपल्याला पुढे आवाज कट होण्या अगोदर आपण छान खूप चांगल्या पद्धतीने 100%. पण मला एक आपल्याला हे सांगायचं की इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या हक्काची माणसं असणं गरजेचं आहे, की जेणेकरून हो. आपल्याला पुढे प्लॅनिंग करायला सोपं होऊन जाईल. भविष्यामध्ये एक प्लॅनिंग करायचं म्हटलं तर त्या सगळ्या गोष्टीसाठी एक सकारात्मक दृष्टीतून विचार असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला छोटासा प्रयत्न असेल. आपण देखील इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक सातत्यपूर्वक अपडेट मी तुम्हाला आवर्जून, जरी मी नाही फोन केला तर तुम्ही आवर्जून मला फोन करून बाबा माहिती द्या. मी तुम्हाला 100% जे आहे ते 100% माहिती देईन. खोटी माहिती देणार नाही आणि पारदर्शकता देईन. त्यात काही मात्र शंका नाही. नक्कीच बाबा. संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास सध्या तुमच्यावरती आहे. त्यामुळे आपल्याला नक्कीच यश नाही मिळणार आहे. तर कसं आहे, एखादी गोष्ट करतो ना आपण तर ते हार्डली करायला पाहिजे. हो. मनातून केली पाहिजे. आणि स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठली गोष्ट करून चालणार नाही. हे प्रशिक्षणार्थी आपल्यापासून खूप लांब आहेत. तुम्ही बीडला राहता दादा. हो. तुम्हाला काय माहिती तुकाराम महाराज काय करणार आहेत. पण